जत आजच्या ब्लॉकची सुरुवात सकाळच्या पावसापासून. आता बॅग पण बघा पूर्ण आहे ना भरलेलं आणि पावसाने एवढं जोरदार सुरुवात केली. याच्यात लाय दिसत नाही कारण कसं होतं काळो काय ना पण नाही चेक करा जोरात आवाज येते. पत्र बघा ना ओलं झालंय. पाऊस बघितलात कसला खतरनाक पडतो रात्रीपासून जबरदस्त बघा. आणि आता आहे ना जायचं आहे वाशीला. आता त्यांचं 12चं टायमिंग म्हणजे जायचं इथे ते आता कायला आलं केस वगैरे कापूया बोलतो काय झालं तर बरं. आता दिवस झालं उद्यावर पाहिजे कापू आंघोळ वगैरे करू. समजा वर्कआउट झाला आत्ताच कारण कंटिन्यूस रात्रीपासून लागलं म्हणजे आपल्याकडे लग्न झालं वरात वगैरे गेली त्याच्यानंतर पावसाने सुरुवात केली तर कंटिन्यूस आहे. आणि आता रेनकोट घालून जायला लागेल. बाकी काय ते गोप्रो वगैरे जाणार नाही पण डायरेक्ट पोहोचूया काम करू दुपारपर्यंत रिटर्न येऊ कारण मग गोप्रो लावला का परत पाणी वगैरे सगळ्याच गोष्टी. म्हणजे एक हेल्मेट गौरव घेऊन गेला आहे नवीन मला वरती आहे जे रेग्युलर यूज करतो ते हेल्मेट घेऊन जाऊया. गाडी जेव्हा लास्ट टाइम सर्व्हिस करून आणली गाडी आहे तशी त्यातलं आहे ना आता धुवून निघाल ती गाडी परत असं आहे. त्याच्यामुळे आज पावसानं आत्ता कुठं स्लो झाला आहे मगसपर्यंत आहे ना एकदम जोरात पडत होतो हे बघा आहे ना पॉवरफुल. म्हणजे आजची जवळपास किती 23-24 तारीख असेल तुम्हाला तरी आता बरोबर पावसाला सुरुवात झाली म्हणजे जून महिन्याची एंडिंग आली. अख्खा जून महिन्यात जवळपास गेलात नाहीतर गेल्या वर्षी मे पासूनच सुरुवात केली होती असं आहे. पण अजून पण सांगितलं वादळ हाईल म्हणून आता समजलं काय होतं काय नाही पण पाऊस तर हवा येत नो डाऊट. चलो ठीक आहे असू दे गाडी वगैरे करू आणि निघूया. आत्ता ब्लॉगला सुरुवात केली आणि बोललो वाशीला जायचं आहे आणि परत त्याचा आता फक्त नेट चालू केलं इथं काय उभा असता एक काही सेकंदापूर्वीच्या आधीची क्लिप आणि आता ही आणि मेसेज मग काय होतं नेट चालू केलं बघतोय तर त्यांना मेसेज पडला आज थोडं इमर्जन्सी आज नाही आहे. मी नंतर बोलते म्हणजे सांगतो म्हणून कधी या त्या आयला विजलं तिची साडी पण न्यायची होती ते पण राहिलं काम असं दे. चलो आता काय चलो बाई चलो गाडी वगैरे झाली सगळं एकदम सकाळच मध्ये 12 दिवस चालू झालं. काल सोमवार होता काल झालं मला आता पण झालं असतं तर करून आलो असते. आता आपल्याला कधी होते काय माहिती परत त्याचा मेसेज त्याच्यावर डिपेंड आहे. आणि मेन आहे ना आपलं त्या गाडीचं जे मडगाडच्या पट्ट्या दिल्यात त्या बनवायला त्या आज करून घेऊ दे कारण ती गाडी काढता नाही येणार नाही तर पाठवून रांगोळी पुढचा हिला कसं मडगड आहे इथं होऊन जातं तर तिथं आलो होतो तर गाडी पेट्रोल पण पेट्रोल फुल करून जाऊया बोलतो कारण कसं तिथं मडगड लागलं ना मग ती पण चालवते नाही तर पाठीमागून आंघोळ पावसाने आता मस्त सुरुवात केलं आणि इच्छाच ती पण अजून आता स्लो झालाय नेमकं मग काही फास्ट होता बघितलंच ना तर 9-9.5 लिटरच पेट्रोल आले 2-3 लिटर पेट्रोल होतं खाली ना असं नाही. पण इकडं कसं आहे नायरावर जे प्रायव्हेट आहेत ना त्यांच्याकडं रेट जास्त आहे. इथे 117 आहे बाकी आपले गव्हर्नमेंटवाले जे रेग्युलर त्यांच्याकडे 112 आहे. म्हणजे ते पैसे लगेच वाढतात म्हणजे 1000 रुपयाच्या आसपास झाला असते थोडासा फरक 19-20 तर इकडे कशा 1100 रुपये झाले तेवढ्या लगेच फरक पडतो रेटमध्ये. रेट आता तुमच्या त्यात परत ते आता इथेनॉलवाला विषय आहे त्याच्यामुळं सगळ्यांचे घोडे गाडे नाही काय नाही घरी आलो आणि पाववाला आला तेवढ्यात पाववाला आला तर बोलो पाव घेऊ दे बोलो काय आता नाश्त्याला बाकी तर काय नसेल आमलेट पाव खाऊयात मंगळवार आहे ना त्याच्यामुळं चलो आंघोळ करू आटपू आणि मग त्याला फोन केला फोन करतो पट्टे दिले त्याच्याकडे मला दे बाबा रेडी करून एकदाच्या गाडी काढताना यायला असं आहे. हे हेल्मेट आहे ना त्याची पण ती आतली वायझर एक तुटलं ते आणा घेऊन जायला पाहिजे आता वायझर त्यांना काय ते करायला पाहिजे. ठीक आहे चलो असं चलो भाई ब्रेकफास्ट आला ब्रेकफास्ट करूया. आमलेट पाव वाजले किती 9:15 10 वाजता बघा त्याला फोन करतो आणि बाहेर पडूया. आता बघितलं आता थोडासा असं उजेड दिसतंय म्हणजे उघडलंय हां इकडंच काय थोडं क्लिअर झालेलं दिसतंय. जाऊ ते मडगडचा अपडेट घेऊन येते. मडगड तिथं त्या बॉक्समध्ये पडलेला आहे हो पण तो पट्ट्या त्याला मजबूत काय झालं ते हेवी करत देतात पट्ट्या कारण त्या कशा गंजून आहे ना पडतात ते बघू त्याने काय केलं तर घेऊन बसवून टाकून ते गाडी नाही काढता येणार दुसरं काय नाही कारण एवढा चिखल पाठवून येतो ना वरती की इथपर्यंत पण नाही पूर्ण इकडे येतं आपण बसलो आपल्या अंगावरती. चलो हे बघताना कसं मस्त वाटतं ना खाल्ली जर परत हवा टाकलं तर. सकाळी पण पाव ऑमलेट झाला आता पण पाव घेऊन आला तिकडे नाही गेलो बेकरीत आणायला इथून आणले कारण तो काय मिसळ पावचा बेत आहे. आता कसं आहे आज आहे मंगळवार त्यात परत कसं होतं
व्हेज असलं ते काय करायचं हे असं एखाद्या आयटम होऊन जातं. ते मडगडचं पण त्याला बोललो तो जरा उद्या बोललो काय पण कर आणि माझं दे बोलू बाबा दिवसभरात, कारण पाऊस थांबल्यावर काय लावायचं बोललो ते आता लावलं तर ठीक आहे. चलो ठीक आहे. आलो घेऊन, पाऊस आता कंटिन्यू पडतो नुसता लागला. रेडी 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 गरम असं उघडते नाही तर मी हात लावून पडायचं खाली. पाऊस बघ जबरदस्त लागला आता. वा मस्त आली. हा तरी मस्त आली वरती. जबरदस्त हे पूर्ण आला याच्यावरती एकदम जबरदस्त. ते पाव गरम करा पण जेवताना. झाला पाऊस पण खतरनाक खतरनाक आता थांबतच नाही. जबरदस्त. कसं आहे ना खतरनाक खतरनाक पाऊस झाला. नाही आता मिसळपाव कसं कॉम्बिनेशन होतं ना एकदम थंड थंड बाहेर क्लायमेट झालं मस्त गरम गरम मिसळपाव. वड्यांना पण मजा येते, भजी असेल भजीना पण मजा येते. आता पावसाळ्यातले आहेत ना बरेचसे प्लॅन पेंडिंगमध्ये आहेत. आता बोललो जूनच्या स्टार्टिंगमधून होईल, एंडिंगला बोललो सुरुवात करूया बोललो. आत्तापासून सुरुवात केली म्हणजे अजून 15-20 दिवस ते जाऊन द्यायला लागतील. जुलैच्या अशा मध्यावरती प्लॅनला सुरुवात करायला लागेल. पॉईंट खूप सारे आहेत पण आता बघूया कुठं सगळ्यांना मुलगा असं काय. जे ट्रेकिंगवाले आहेत ना ट्रेकिंगला काय होतं सर्व ग्रुप असेल ना तर ग्रुपमध्ये मजा येते. एकटं दोघं जण लावून मजा येत नाही. बाकीचे ऑन द वे फिरायचं नंतर तर ठीक आहे पण बघूया आता कसं द्यायला लागतं. पण यंदा करण्याचा प्रयत्न करू. खूप सारे ठेवलेले होते पेंटिंगमध्ये होईल 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 पण होत नाही. आणि मग भरपूर पाऊस झाला का मग सगळं वॉटरफॉल सगळं ट्रेकिंगचे पॉईंट सगळं बंद होऊन जातं. असा विचार होतो. जवळचं तर आपले काही कधी पण होतं त्याला काही विशेष नाही. थोडं लांबचा असं त्यालाच प्रॉब्लेम होतो. ओके चला आता मस्त मी पाव गरम करते. आता जरा मिसळ पाव टाकतो. मस्त गरम गरम पाव. तर मिसळ पाव खातो. बाकी इथपर्यंत व्हिडिओ बघितलात. प्लॅन थोडा होता मुंबई जा थोडं पुढं घ्या राहून जा. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू अशात नवीन व्हिडिओ पुढला बघण्यासाठी. बाय बाय.